हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे खूप महत्त्वाचा पितृपक्ष संदर्भातला. तर दरवर्षी आपल्याकडे 15 दिवसाचा पंधरवडा पितृपक्ष येत असतो. हिंदू धर्मानुसार आपण वर्षातील 15 दिवस हे आपले मृत व्यक्ती जे असतात, मृत पावलेले व्यक्ती असतात आपल्या परिवारातले, तर त्यांच्यासाठी समर्पण करत असतो, त्यांच्या सेवा करत असतो. तर असं मानलं जातं की वर्षातून 15 दिवस आपले परिवारातले जे मृत व्यक्ती असतात ते धर्तीवरती त्यांचं आगमन होत असतं आणि त्यांची आपण सेवा करत असतो, त्यांना प्रसन्न करत असतो, जेणेकरून आपल्या घरावर काही पितृदोष असतील तर ते निघून जातील. तर त्यांची सेवा करण्याचा, त्यांचा आवाहन करण्याचा हा पंधरवडा पितृपक्ष दरवर्षी गणेशोत्सव झाला की लगेच पौर्णिमेपासून सुरू होतो. तर हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. तर वर्षातील 15 दिवस आपले जे पितर असतात ते धर्तीवरती येत असतात. तर या 15 दिवसात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण वेगळे विधी करत असतो, तर्पण विधी करत असतो, श्राद्ध विधी करत असतो. तर ज्याच्या त्याच्या गावा पद्धतीने आपण आपल्या सेवा ज्या काही असतात ते करत असतो. पण दरवर्षी आपण श्राद्ध हे आवर्जून करत असतो. म्हणजे पितृपक्षात श्राद्ध केल्याने, पिंडदान केल्याने पितर आपल्या परिवाराला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांच्या म्हणजे त्या आशीर्वादातून जर आपले काही ऋण त्यांच्यावरती असतील किंवा त्यांचे काही ऋण आपल्यावरती असतील तर त्याच्यातनं त्यांना मोक्ष मिळतं, आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात आणि आपल्या कुटुंबाला जर काही पितृदोषामुळे काही बाधा होत असेल, काही कटकटी अशांतता असतील तर त्यासुद्धा नाहीशा होतात. तर दरवर्षी श्राद्ध आपण करत असतो. तर यावर्षी जो आपला पितृपक्ष आहे तो 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत 15-16 दिवसांचा आपला पितृपक्ष असतो. तर 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत 2024चा पितृपक्ष असणार आहे. तर आता आपण जाणून घेऊया की श्राद्ध कसं करायचं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण श्राद्ध करतो 15 दिवस. 15 ज्या आपल्या तिथी असतात, पौर्णिमे श्राद्धापासून ते प्रतिपदेपर्यंत, सर्व पितरी अमावस्येपर्यंत आपण श्राद्धविधी करत असतो. तर श्राद्ध कसं करायचं, तर मृत व्यक्तींची म्हणजे जे मृत व्यक्ती असतील तर त्यांची जी मृत्यूची जी तिथी असते त्या तिथी म्हणजे त्या जी विशेष तिथी असते तर ती तिथी जी 15 दिवसात येत असते त्या तिथीला आपल्याला श्राद्ध करायचं असतं. जसं कुणाच्या घरातील व्यक्ती हे पौर्णिमेला मृत पावले असेल तर आपण पौर्णिमेला श्राद्ध करतो, किंवा चतुर्दशीला मृत पावले असेल तर आपण चतुर्दशीच्या दिवशी श्राद्ध करत असतो. तसंच तृतीया, द्वितीया तिथीप्रमाणे जी तिथी असेल तीच तिथी आपण पितृपक्षात त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध करत असतो. तर आपण बघितलं की श्राद्ध कुठल्या तिथीला करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की जी तिथी आपली मृत व्यक्तींची असेल तर त्याच तिथीला या 15 दिवसात येणारी जी तिथी असते त्याच तिथीला आपण श्राद्ध करत असतो. जसं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की श्राद्ध करायचं कसं. तर जसं की आपण एक तिथी असते आपली, तर त्या तिथीला आपण त्या दिवशी काय करत असतो, आपल्या गावाप्रमाणे किंवा आपल्या घरातील चालीरीतीप्रमाणे पूर्णावरणाचा जो काही नैवेद्य आपल्या घराप्रमाणे जी प्रथा असेल तो नैवेद्य आपण शिजवत असतो आणि मग आपल्याला श्राद्ध करायचं असतं. तर श्राद्ध म्हणजे काय, तो शिजवलेला जो आपला नैवेद्य असतो तो नैवेद्य आपल्याला 12 वाजेच्या आधी म्हणजे दुपारी 12 वाजेच्या आधीच आपल्याला श्राद्ध करायचं असतं. तर तो नैवेद्य आपण दाराच्या बाहेर त्या नैवेद्याचे घास बनवून आपल्याला अग्नी प्रज्वलित करून ते घास त्याच्यात तर्पण करायचे असतात आणि आपले जे पितर असतात ते वासाचे भुकेलेले असतात, तर ते वासातनंच तृप्त होत असतात. ते खरोखर काही आपल्या घरात जेवायला येत नसतात, पण ते मनुष्यरूपी तर येत नसतात, पण ते वासाचे भुकेलेले असतात. तर आपण त्या स्वरूपात त्यांना श्राद्ध करत असतो. तर त्या पेटवलेल्या अग्नीमध्ये आपण नैवेद्याचं प्रसाद रूपी तर अर्पण करतो, पण त्याचबरोबर आपल्याला कावळे, गाय, मुंग्या, मनुष्य यांनासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो. तर नैवेद्य आपण पितरांना अग्नीत तर अर्पण करतच असतो, पण त्याचप्रमाणे आपल्याला कावळे, गाय, मुंग्या आणि अजून एक मनुष्य व्यक्ती जी असते ते सुद्धा आपल्याला जेवू घालायचे असतात. तर अशा प्रकारे आपण हे जे आहे की श्राद्ध करत असतो. पण श्राद्ध ज्या दिवशी असतं त्या दिवशी आपण तर्पणविधीसुद्धा करतो, पिंडदान करतो. तर ह्या दोन्ही गोष्टी केल्याने सुद्धा आपल्या घरावरती जर प्रखर पितृदोष असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो. तर श्राद्धाबरोबर या गोष्टीसुद्धा केल्याने आपल्याला त्या गोष्टींचे फायदे ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून किमान पितृपक्षात तिथीला
श्राद्ध करण्याचा प्रयत्न करा. पण जर आपल्या कुणाला तिथी माहिती नसेल मृत व्यक्तींची, बऱ्याच जणांना असं असतं की घरात एक्झॅक्ट तिथी माहिती नसते, तर तिथी जर माहिती नसेल तर आपण सर्व पितृ अमावस्येला सुद्धा श्राद्ध करू शकतो. म्हणजे आपण तिथीनुसार श्राद्ध करतो आणि सर्व पितृ अमावस्येला आपण पुन्हा श्राद्ध घालत असतो. पण जर तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला तरी श्राद्ध घालत जा. कारण आपले पितर जे असतात, जे मृत व्यक्ती असतात, ते आशीर्वाद स्वरूपात आपल्याकडे येत असतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. ते वासाचे भुकेलेले असतात. ते अन्न जे आपण बनवतो ते आपण स्वतःच खात असतो. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या तृप्ततेसाठी आपल्याला हे श्राद्ध करणं खूप गरजेचं असतं. तर आपण देवतांची पूजा करतो, कुलदेवतेची पूजा करतो, महाराजांची पूजा करत असतो. आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी बरेच काही गोष्टी करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर आपण पितृ म्हणजे आपले जे मृत पावलेले व्यक्ती असतील, जे आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे, तर देवाज्ञा झाल्यानंतर तर त्यांना सुद्धा एक देवाचं स्वरूप प्राप्त होतं. तर आपण त्यांची पूजा केली नाही किंवा त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळवले नाही तर आपण कितीही देवपूजा केली तर पितृदोष जर असला तर आपलं पूर्ण कुटुंब जे आहे ते नाहीसं होऊ शकतं. कुटुंबाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दोष लागतात, भांडणं, कटकटी, आजारपण, बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात येत असतात. तर त्याच्यामुळे पितृपक्षात श्राद्ध करणं, पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सुद्धा आवर्जून श्राद्ध करा. तर असा होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्राद्ध कसं करायचं आणि पितृपक्ष कधी सुरू होणार आहे ते सांगितलं. पुढचा जो आपला येणारा व्हिडिओ असेल तर ते आपण तारखेप्रमाणे श्राद्ध तिथी जाणून घेऊया की कुठल्या तारखेला कुठल्या तिथीला आपल्याला श्राद्ध करायचं आहे. तर ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.